ज्या प्रकारे तुम्ही टॅरिफचा मुद्दा आज उपस्थित केलेला आहे, आज शेअर मार्केट देखील कोसळलेलं आहे, कसं पाहता एकंदरीत घडामोडींकडे? हेच तुम्हाला आठवत असेल, मी 2 तारखेला पण सोशल मीडियावर व्यक्त झालेलो आणि अनेक दिवस बोलतोय की 2 एप्रिलला टॅरिफ हे बदलणार आहेत असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितलं होतं. खरं म्हणजे जेव्हा आपलं देशाच्या पार्लमेंटचं संसदेचं अधिवेशन चालू होतं, त्याच्यात वित्तमंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्री महोदयांनी स्वतः तिथे उपस्थित राहून टॅरिफच्या देशावर आपल्या काय इम्पॅक्ट होणार आहे हे सांगणं गरजेचं होतं, बोलणं गरजेचं होतं. आणि विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल, सगळ्यांना एकत्र आणून, मला वाटतं सगळ्या पक्षांना एकत्र आणून आपल्या देशाला चॅलेंज आहे हे सांगणं गरजेचं होतं. पण हे चॅलेंज मोठं दिसल्यानंतर भाजपला एक त्यांची प्लेबुक आठवतं, हिंदू मुस्लिम, त्याच्यातच घुसले. आणि आज आपण पाहतोय जो फटका बसलेला आहे, तो फटका साधारणपणे 26 लाख कोटीचा आजच्या दिवशी पडलेला आहे आणि हे वाढत जाणार. किती कंपन्या बंद होणार आहेत, किती लोकांचे रोजगार जाणार आहेत, ह्याचा अंदाज तरी वित्तमंत्र्यांना आहे का, प्रधानमंत्री महोदयांना आहे का, या सरकारने घेतलाय का, हा विचार करा ना जरा. बघा, एक तर पहिली गोष्ट म्हणजे बालकांच्या डिलिव्हरीला 10 लाख रुपये मागतात डिपॉझिट. हे चालू शकतं का कुठच्याही देशामध्ये? दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या दिवशीचं त्यांचं जे उत्तर होतं आणि काय समिती बसवली होती त्यातली आणि आत्ताच्या उत्तराची तफावत केवढी आहे. म्हणजे अशा हॉस्पिटलवर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर पुणेकर तरी विश्वास ठेवू शकतात का? तिसरी गोष्ट म्हणजे कुठची संस्था हे हॉस्पिटल चालवते. चौथी गोष्ट, मी परत एकदा त्या दिवशी सांगितलं तसंच, डॉक्टरांना दोष देऊ नाही शकत, पण जे प्रशासन आहे ते कुठच्या संस्थेचं आहे आणि त्यांची किती थकबाकी सरकारकडे आहे, एजन्सींकडे आहे. आपण पाहतो IT वगैरे ह्या संस्था लगेच नोटिसा पाठवतात. ह्या हॉस्पिटलला मला वाटतं जवळपास 25 कोटीची थकबाकी आहे. तर काही कारवाई होणार आहे का याच्यावर? हे सरकारने उत्तर द्यावं आम्हाला. आज एक माहिती महागाई वाढणार, बेरोजगारी वाढणार, कारण आपण पाहतो हे सगळं टॅरिफचा जो घोळ झालेला आहे त्याच्यावर केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही. खरं तर बघा, ह्याच्यात राजकारण आणण्याची गरज नाही, वादविवाद होण्याची गरज नाही. चॅलेंज आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चला. मुंबई महानगरपालिकेवर 1600 ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत अजून काय काय बेकायदेशीर होतं आणि जिल्ह्यामध्ये हे मला वाटतं फडणवीस साहेबांना चांगलंच माहिती आहे. माहिती काढायला त्यांनी सुरू केलेलं आहे. आम्हाला पण माहिती आहे त्यांनी काय काय कुठून खोदून काढलेलं आहे आणि लवकरच हे बाहेर येईल अशी अपेक्षा आहे, कारण त्यांना स्वच्छ सरकार चालवायचं आहे. अक्षय शिंदे हत्या प्रकरणामध्ये एन्काउंटर प्रकरणात सातत्यानं कोर्ट झापताना पाहायला मिळते. दुसऱ्यांदा आता कोर्टाने सांगितलं पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करा. बरोबर आहे, कोर्टाने झापले, पण पुढे काही कारवाई होते का की नुसतं झापण्यापर्यंत राहणार आहे, हे एक महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे आपटे कुठे आहेत? जसं काल आता हॉस्पिटलचे संस्थाचालक आहेत त्यांना सोडून दिलेलं आहे, तर हे जे आपटे म्हणून संस्थाचालक होते त्यांचं पुढे काय होणार? ते पळालेत देशातून की आहेत? ह्याच्यावर देखील उत्तर फडणवीस साहेबांनी द्यावं. बीएमसीवर 1600 कोटींचं कर्ज आलेलं आहे आणि पुढील 20 वर्षांसाठी 9% व्याज देखील आहे. कसं पाहता एकंदरीत कर्ज? तरी देखील ह्याच बीएमसी मधून 5,500 कोटी MMRDA ला द्यायला लावलेत, अनेक असे पैसे द्यायला लावलेत, उधळपट्टी चालू आहे. पुढे कसं चालणार? वक्फ सुधारणा कायद्याच्या अनुषंगाने तुम्ही भाषणामध्ये म्हटलात की आता कशा पद्धतीने हे प्रोपोगंडा निर्माण करते, कशा पद्धतीने बदनामी करेल, कारण ह्यांच्याकडे आर्थिक आता जी पडझड होणार आहे या देशामध्ये ह्यांच्या चुकीच्या पॉलिसीजमुळे आणि टॅरिफमुळे, ह्याच्यावर उत्तर नाहीये. मग काय करायचं? ते देशात दंगली निर्माण करायचं, एवढंच चालणार आहे. आणि मला तुम्ही सांगा ना की ह्याच्या आधी पण नंतर पण सामान्य नागरिकाला काय फरक पडणार आहे? तुम्हाला आम्हाला नोकरी मिळणार आहे का, जमिनी मिळणार आहेत का, जसं अदानीनं मिळतात? आणि मी काल पण सांगितलं, आज पण सांगतो, मनापासून हीच इच्छा आहे. काल रामनवमी होती, तर लवकर हनुमान जयंती येणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अयोध्या भूमीत ज्या ज्या जमिनी ट्रस्टच्या असतील किंवा मंदिराच्या आसपास असतील, अदानी किंवा लोधा ह्यांना दिलेल्या आहेत, ते सगळे जमिनी घेऊन तिथे कार सेवकांना मोफत घरं बनवून भाजपाने द्यावी. आता हेच तर सांगतो मी की आता ह्याच्यावर उत्तर द्यायला केंद्र सरकार येणार नाही, कारण आता वादांमध्ये व्यस्त राहणार. एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की भाजपच्या नेत्यांची मुलं कशी परदेशी हो, आणि भाजपच्या नेत्यांची मुलं सगळे परदेशी आणि इकडे आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या मुलांना दंगलीत पुढे आणायचा हाच प्रयत्न चालतो. म्हणून मी त्यावेळी पण सांगितलं औरंगजेबच्या कबरीच्या वेळी की पहिलं त्या मुलांना सगळ्यांना बोलवा जे परदेशी आहेत, सगळ्या मंत्र्यांची मुलं तिथे आहेत, त्यांची यादी काढा एक आणि त्यांना बोलवा पुढे खोदायला. थँक्यू.